नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासण्यासाठी असणारं जे पाठ्यपुस्तक आहे, साहित्यरंग यातील ललितलेख आपण बघत आहोत. द्वितीय सत्रासाठी हे पुस्तक अभ्यासायला आहे आणि यातील ह्या न्हईच्या पैलतडी हा प्रवीण दशरथ बांदेकर यांचा ललितलेख आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रवीण दशरथ बांदेकर यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. प्रवीण दशरथ बांदेकर, जन्म 20 मार्च 1966, कवी, कादंबरीकार, संपादक, राणी पार्वतीदेवी कॉलेज, सावंतवाडी येथे इंग्लिशचे अध्यापक, अनुष्टुप प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीचे कार्याध्यक्ष, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट मानगाव कार्यकारिणी सदस्य या पदांवर ते कार्यरत आहेत. त्यांनी एरू म्हणे, खेळ खंडोबाच्या नावानं हे कविता संग्रह लिहिले आहेत. घुंगूर काठी आणि हरवलेल्या पावसाळ्याचा शोध हे ललितलेख संग्रह, चाळेकत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फार्म या कादंबऱ्या आणि चिंटू चुळबुळे आदी ग्रंथाचे लेखन केलेले आहे. त्यांना संजीवनी खोजे, कोमसापचा, आरती प्रभू पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार, सोलापूर, विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार, बाबूराव बागुल शब्द पुरस्कार आदींसह उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. आता आपण बघूया त्यांचा आपल्याला अभ्यासायला असणारा ह्या न्हईच्या पैलतडी हा लेख. ऑक्ट्राय नाकावरच्या नाकेबंदीतून सुखरूप बाहेर पडून गोव्याकडे जाणारी आमची बस इन्सुली बांद्याला जोडणाऱ्या पुलावरून जायला लागली. माझ्या शेजारच्या सीटवर बसलेली बाई लगबगीने खिडकीतून बाहेर बोट दाखवत आपल्या 8-10 वर्षांच्या शाळकरी मुलीला म्हणाली, चिंगे, ती बघ गो, तेरेखोलची खाडी. तुमच्या भूगोलाच्या पुस्तकात आहे ना ही नदी? अय्यो हो अगे, पण ती नदी इकडे कशी आली? पूल पार करून गाडी कितीतरी पुढे आली तरी नदी पार दिसेनाशी होईस्तोवर खिडकीला डोकं चिकटवून ती चिमुरडी बाहेर पाहत राहिली होती. तिचे इवलेसे डोळे स्पारले होते. त्यात आश्चर्य आणि कुतूहल मावत नसावं. पुस्तकातली नदी जिवंत होऊन पुढ्यात यावी हा निश्चितच तिच्या चिमुकल्या आयुष्यातला अनोखा अनुभव होता. नदीवरून, तिच्या नावावरून, उगमावरून कितीतरी प्रश्न विचारून ती तिच्या आईला भंडावून सोडत होती. ती बिचारी माऊलीही जमेल तसं त्या शंकासुराचे समाधान करत होती. पुस्तकातली नदी इकडे कशी या तिला बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नानं मी मात्र थोडा अस्वस्थ झालो. मनात आलं, या दृष्टीनं आपण कधी विचारच केला नव्हता. हीच नदी पुढे माझ्याही गावातून वाहते. आपण जिच्या कुशीत अंगाखांद्यावर वाढलोय अशी एखादी आपल्या अंगणातून वाहणारी जन्मानुजन्माची चिरपरिचित नदी भूगोलाच्या पुस्तकातली नदीही असू शकते. तिला तिचं असं काही भलंबुरं व्यक्तिमत्व असू शकतं. कदाचित देशाच्या, राज्याच्या नकाशावर नसेल, पण जिल्ह्याच्या नकाशात नक्कीच तिला ठळक स्थान आहे. तिथं तिला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तिनेही आपल्या दोन्ही काठांवर शेकडो हजारो सालापासून कित्येक पिढ्या, कित्येक गावं जगवली आहेत. गाववाल्यांच्या बऱ्या वाईट दिवसांची, सुखदुःखाची साक्षीदार असलेल्या या नदीच्या पाण्याचा आजीच्या जुणेऱ्यासारखा तो उबदार स्पर्श किंवा तिच्या पात्रात सापडणाऱ्या माशांची, कुरल्या शिंपल्यांची ती चव कशी बरं विसरता येईल? गोमांतक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या या नदीनं गोवा मुक्तीच्या ऐतिहासिक लढ्यातही केवढी मोठी कामगिरी बजावली आहे. हिच्या काठावरच्या गर्द हिरव्या टेकड्यातून, शेतातून, नदीच्या डोहातून लपून लढणाऱ्या आंदोलकांनी बलाढ्य पोर्तुगीज शिपायांना जेरीस आणलं होतं. आमच्या नदीच्या असण्याशी संबंधित अशा कितीतरी शक्यता आम्ही कधी मुळी लक्षातच घेतल्या नव्हत्या. आमच्या दृष्टीने गंगा, यमुना, नर्मदा, ब्रह्मपुत्रा याच काय त्या नद्या. त्या नकाशातून, भूगोलाच्या पुस्तकातून, वर्तमानपत्रातून इथून तिथून सारख्या भेटत राहतात. देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासात त्यांचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं. मैया म्हटल्यावर गंगा मैया, नर्मदा मैया आठवाव्यात आणि आपली स्वतःची माय मात्र आठवू नये या विचारांनी मी मनोमन ओशाळवाना झालो. हे म्हणजे अगदीच हिंदी सिनेमातल्या साईच्या अंगाच्या मधाळ बोलत ग्लिसरीनचे रडणाऱ्या माच्या आसवांच्या
खोट्या पुरात वाहून जाऊन शेतात उन्हातान्हात राबणाऱ्या करपलेल्या चेहऱ्याच्या चिरगुटातल्या आईला विसरून जाण्यासारखंच आहे. माझ्या किती पिढ्या हिच्या अंगाखांद्यावर वाढल्या असतील, शेवटी हिच्याच कुशीत विसावल्या असतील. मला आठवलं 400 वर्षापूर्वी कुणी एक माझा पूर्वज खांद्यावरच्या काठीला वळकटी बांधून शेकडो कोस दुरीच्या दक्षिणी राज्यातून जगायच्यासाठी इथे आला होता. तिथल्या प्रांतीचा तो वतनदार देसाय. पण काळ वाकडा आला. पोर्तुगीज राजवटीत स्थानिकांचे धार्मिक कारणावरून छळ सुरू झाले. राजाचा धर्म तोच प्रजेचाही धर्म असला पाहिजे म्हणत बाटवाबाटवी सुरू झाली. देवळं फोडली जाऊ लागली. घाबरलेले लोक शेती बागायती घरदारं सोडून नेसत्या वस्त्रांनिशी बायका पुरांना घेऊन मुलूक सोडून परागंदा होऊ लागले. देव सोबत बांधून घेऊन देशोधडीला लागले. माझा पूर्वजही यापैकीच एक. समुद्र आणि डोंगर पार करीत करीत तो इथवर आला. या संस्थानाच्या राजाची मर्जी संपादन करून त्याच्या पदरी चाकरीस राहिला. राजाच्या सोबतीने रयतेच्या दुःख कष्टांनी हळहळत गावोगाव हिंडला. राजाचं आरमार सांभाळत दर्याशी झुंजला. शेवटी थकला. अंग टाकायला कुठेतरी जमीन हवी होती. मनीचे जाणून राजाने नदीकाठच्या डोंगर पायथ्याचा हा भाग याच्या ताब्यात दिला. नदीच्या दुतर्फाच्या काठावरच्या रयतेला तारून न्यायचं काम याच्या पोरांवर सोपवलं. ही सेवाही तो इमाने एतबारे करीत राहिला. इथेच नदीकाठच्या डोंगरकुशीत विसावला. हळूहळू या तार्याच्या मुळे इथे रुजली, पसरत गेली. डोंगराला वेंग मारून धावणाऱ्या या नदीचा इतिहास आणि भूगोलात कुणीच कधी उत्सुकता दाखवली नसेल. नदीचे नाव घेऊन कुणी गाववाल्याने तिचा उल्लेख केल्याचं मला आठवत नाही. आईचं नाव घेणं टाळून ही आमची आहे अशी ओळख करून दिल्यागत ही आमची न्हय एवढाच उल्लेख सगळ्यांनाच पुरेसा वाटतो. मला तर वाटतं तिच्या काठावरच्या कित्येक गाववाल्यांना माहिती नसेल हिचं नाव. पण त्यामुळे त्यांचं काही अडलंय असंही नाही. आमच्या गावची भौगोलिक रचनाही कशी विचित्र. गावात यायचं झालं तर ही नदी ओलांडलीच पाहिजे. तिला टाळून तुम्ही कसेच येऊ शकत नाही. एकदा गावात आलात की बाहेरच्या जगाशी असलेली नाळ तुटली. हे एक वेगळंच विश्व, एखाद्या द्वीपासारखं. 3 बाजूंनी नदीने पाठीशी वर्षानुवर्षाचा मूळ पुरुष असल्यासारखा किंवा आशीर्वादाच्या हातासारखा पसरलेला राखणा डोंगर. नदीवर पूल नाही. सरळ नदीत उतरायचं नि दगडी सेतूवरून किंवा उन्हाळ्याच्या दिवसात गाववाल्यांनी बांधलेल्या साकवावरून तोल सांभाळत पैल तीरावर पोहोचायचं. पावसाळ्यात होडीचे चोचले, ते सुद्धा घसा खरवडून कुकारा घातलात तरच कुणीतरी तारवाला होडी ढकलणार, नाहीतर अडकलात पलीकडेच. गावात पूल कधीच होणार नाही. गाववाल्यांना पक्क ठाऊक आहे. 50-60 चुलींच्या वाडीतल्या 150-200 मतदारांनी गेल्या 40-50 वर्षात नेहमीच मतं नदीत बुडवली आहेत. आपल्यासाठी कुणी काही केलं नाही, कुणी काही करणार नाही, सगळेच जाणतात. त्यातही 12-5च्या देवस्थानचे प्रत्येक माणकरी स्वतःला श्रेष्ठ समजून टिपिकल कोकणी बाण्याला जागणारे. एकदा कधीतरी शेजारच्या गोमांतक राज्याला जोडणारा रस्ता ग्रामपंचायतीने मंजूर केला होता. तो पहिल्या मानकऱ्यांच्या दारातून जातोय म्हणताच दुसऱ्याने सगळं वजन खर्च करून कसो रस्तो जात हायसून तो बघताय म्हणून बाह्या सरसावल्या. परिणामी रस्त्याचा प्रस्तावच रद्द झाला. रस्ता नाही, त्यामुळे अर्थातच पूलही नाही. म्हणूनच मग 100-200 वर्षांपूर्वी त्या कुण्या मूळ पुरुषानं जसं पाण्यात उतरून चिंब भिजूनच गावात पहिलं पाऊल टाकलं असावं, तसंच आजही चंद्रावर पाऊल टाकलेल्या पिढीतले गावकरीही टाकतायत. पण त्यामुळे एक बरं आहे, गावात कसलीच गाडी, अगदी रिक्षा किंवा फटफटीसुद्धा नाही शिरू शकत. कसले आवाज नाहीत की कसलं प्रदूषण नाही. काल परवापर्यंत तर वीजही नव्हती आलेली. त्यामुळे टीव्हीची भानगड नव्हती. पावसाळ्यात पूर आला की सगळ्या दुनियेचा संपर्क तुटतो, तेव्हा एखाद्या आदिम काळातल्या बेटावर असल्याचे फिलिंग येत राहतं. मग मस्तपैकी चुलीत भाजलेला सुका बांगडा, कुळथाची पिठी किंवा सोलकढी नि उकडा भात खात लोळायचं. ही इतकं सगळं रोमॅन्टिक आपणाला भावत असलं तरी आजच्या आधुनिक सुखसोयी पोचलेल्या काळातली शिकलेली पोरं, नव्या लेकीसुना नदीला नाक मुरडतात. अशा मागास गावात यायला बघत नाहीत. नळ, गॅस, फोन, वॉशिंग मशीन, फ्रीज, 2 व्हीलर, मोबाईलची रेंज, कम्प्युटर, 1760 चॅनलवरच्या रियालिटी शोजचे धिंगाणे, SMS, ईमेल्स, व्हॉट्सअप हे आणि ते. खरं तर आज या सगळ्या गोष्टी नव्या मध्यमवर्गीय जगण्याचे अविभाज्य भाग बनून गेलेल्या. तरीसुद्धा नदीकाठच्या या गावासाठी मात्र कुठल्या स्वप्नमयी अद्भुत गोष्टींची नावं असावीत आजही. गेल्या 5-10 वर्षांपासून मात्र नवी घरं नदीच्या अलीकडच्या काठावरच उभी राहायला लागलीत. नोकरदार वर्ग वाढायला लागल्यावर शेती करणारे कुळवाडी हात कमी व्हायला लागलेत.
तसे नदीचंही महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागलंय. मुंबईहून सुट्टी घालवायला आलेली 4-2 टाळकी सुट्टीभर पाण्यात डुंबतात. सुट्टी संपताच पुन्हा उडून वेगाच्या गतीच्या चकचकीत रंगीबेरंगी जगात निघून जातात. शहरी जीवनाला चटावलेला मीही याला फार सावध नाहीच. खरं तर कॉलेजातून संध्याकाळी वैतागून आणि दमून भागून घरी परतल्यानंतर वाडवडिलांनी लावलेल्या नदीकाठच्या नारळा पोफळीच्या बागेतून नुसती एक चक्कर टाकली तरी दिवसभराचा सगळ्याशी नाहीसा होतो. हे मी अनेकदा अनुभवलंय. नदीपाशी नसताना मात्र खळाखळ वाहणारं नदीचं पात्र, किनाऱ्यावरची मस्तीत डोलणारी माडाची पोफळीची झाडं, केळीच्या बागा आठवत राहतात. कित्येकदा स्वप्नातही दिसत राहतात. तिन्ही सांजेनंतर पेट्रोमॅक्सच्या बत्त्या घेऊन काठाकाठानं मासे दिपवणारी पोरं, पावसाळ्यात भगवं गढूळ पाणी घेऊन दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यात होडी लोटून नारळं लाकडं धरणारे धाडसी तरुण, मिरगाच्या सुरुवातीला चढणीच्या पाण्यात गळाला लागलेल्या पालू किंवा खर्चीच्या आठवणींवर दिवस ढकलणारे म्हातारेही आठवतात. माझ्या भावकीतल्या एका नवथर पोरीनं असफल प्रेम संपवायला याच नदीची कोंड जवळ केली होती. वस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच होडी बुडून पेपरातून बदनामी झाली म्हणून अस्वस्थ झालेला तारी याच नदीत झोकून घ्यायला निघाला होता. पोहणं शिकायला आलेल्या शेजारच्या गावातल्या बुडत्या तरुणाला जीवावर उदार होऊन धडाधड उडी घेऊन वाचवणाऱ्या गाववाल्यांच्या धाडसालाही नदी साक्षी आहे. कधी वाटतं माणसाच्या आयुष्यासारखंच हिच्याही नशिबी चढउतार असावेत का? वैभवाचे दिवस संपले, आता नुसताच रखरखाट. नर्मदेची परिक्रमा करणारे आजोबा अनुभव सांगताना सांगायचे, हिरवळीच्या बहरांचा प्रदेश संपून काटाकुट्यांचा दगडधोंड्यांचा प्रदेश कधी सुरू होतो कळतच नाही. तसंच हे सुद्धा असावं. पहिल्या अंकातल्या जरतारी वस्त्रातला प्रवेश संपवून मैया आता जीर्ण चिरगुट पांघरून खडतर प्रवास करीत असावी. कुणी सांगावं, तिसरा अंक पुन्हा वैभवाचा सुखाचाही असू शकतो. तुर्तास मात्र हा वैशाखी मनस्ताप सहन करणं भाग आहे. तोवर आमचे कविमित्र दादा मडकईकरांच्या शब्दात गुणगुणत राहावं, ह्या नैच्या पैलतडी हा माझो गाव रे.